शबरी, प्रसंग सुरू कर. भ्राताश्री, एका क्षुद्रेच्या हातची उष्टी बोरं आम्ही नाही खाऊ शकत. अजून मोठ्याने. भ्राताश्री, एका क्षुद्रेच्या हातची उष्टी बोरं आम्ही नाही खाऊ शकत. हे भ्राता, इथे कोण शूद्र आहे? शबरी. हे भ्राता, काय हिला मोठमोठाले कान आहेत? काहीच्या डोक्यावर शिंग आहेत? काहीला शेपूट आहे? हो ना मनोताई? प्रिय प्रेक्षक हो, जिथे भगवान श्रीराम म्हणतात की भ्राता लक्ष्मण, तुला शबरीची उष्टी बोरं दिसतायत, परंतु तिची श्रद्धा आणि भक्ती दिसत नाहीये. ती बोरं उष्टी करत नव्हती, चाखत होती की कुठे माझ्या भगवान श्रीरामांना आंबट बोर न खावं लागू. आता आपणच सांगा आजोबा. आचार्यजी, आपणही उत्तर देऊन जावं. काय भगवान श्रीरामाने शबरीची उष्टी बोरं खाऊन समाजाच्या मान्यतांचं आणि परंपरांचं उल्लंघन केलं? याचं उत्तर कोणापाशीही नाहीये. जर हे प्रसंग समाजाच्या मान्यता आणि मर्यादांच्या विरुद्ध आहेत, तर राम लीलेतून शबरी आणि कृष्ण लीलेतून विदुराला तर काढून टाकायला हवं. क्षमा असावी भगवन. ह्या सेवकाने फार प्रयत्नांनी ह्या प्रयोगाची तयारी केली होती, परंतु इथल्या प्रेक्षकांना कदाचित आपली दया, करुणा आणि मर्यादेने भरलेला हा प्रसंग उचित वाटत नाहीये. म्हणून आपली ही लीला मी इथेच समाप्त करते. आता कधी रामलीला नाही करणार प्रभू. आता कधी रामलीला नाही करणार. नाही करणार. नाही बाळा, नाही. ही रामलीला होईल, जरूर होईल. मनू, तू आज आम्हा सर्वांना पापाचे भागीदार होण्यापासून वाचवलंस. प्रिय पिठूरवासियानो, आपण सर्व रामलीला एवं कृष्णलीला पाहतो, परंतु त्यातील प्रसंगातून काही शिकत नाही. आज या मुलीने प्रभू रामचंद्रांच्या एका प्रसंगाने आम्हाला निरुत्तर केलंय. रामलीला आरंभ करा. पिठूरवासियानो, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व रामलीलेचा आनंदच नाही घेणार, तर त्यातील प्रत्येक प्रसंगाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू.
लीला सुरू केली जावी. तसं नाही कॅप्टन रॉस. अटी केवळ तुमच्याच नव्हे, आमच्या देखील मानाव्या लागतील. फोर्ट विल्यमच्या गव्हर्नर जनरलनी आपल्या संधिपत्रात ज्या अटी घातल्या आहेत त्यात आम्ही काही बदल केले आहेत. युअर हायनेस, ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड एब्रर आपणावर फार इम्प्रेस्ड आहेत. या अग्रीमेंट मध्ये अशी कोणती पण अट नाहीये जिने आपणास काही प्रॉब्लेम होईल. आहे मिस्टर रॉस. आम्ही सेना अभियानाचा फक्त अर्धा भागच वहन करू आणि केवळ आम्हालाच नव्हे, आमच्या धार्मिक मिरवणुकांना पण तुमच्या सेनेद्वारा सलामी दिली जाईल. ऑफकोर्स युअर हायनेस. महाराज, नृत्य प्रतियोगितेची तयारी पूर्ण झाली आहे. दरबार सजलाय. वहिनी साहेब, आम्ही हा आपल्याला अजूनही समजू शकलो नाही. आय एम सॉरी युअर हायनेस. आम्ही आपल्याला कोणता पण हेल्प नाही करू शकणार. रॉस साहेब, आम्ही जानकीबाईप्रमाणे आपणाकडून कुठलीही सहायता नाही मागत आहोत. मग हे का? असू द्यात. बस काही दिवसांकरता झाशीवरची तुमची नजर हटवा. मग सिंहासन आमचं आणि राज्याची अर्धी मालगुजारी तुमची. युअर हायनेस, काय जानकीबाई तुम्हाला असा चान्स देणार? रॉस साहेब, जानकीबाई हे एक असं पाखरू आहे ज्याला पंख तर आहेत पण उडू नाही शकत. अशा पक्ष्यांची फार लवकर शिकार होऊन जाते. But I heard होणारी क्वीन ऑफ जयशी जानकीबाईने स्वतः पसंत केली आहे. हो, आणि त्यांच्या पसंतीला आम्ही पण पसंती दिली आहे. जा, पुन्हा भेटूया. नृत्य स्पर्धेचा आरंभ होणार आहे. हे वानरा, आम्हाला जी हवी आहे, जिथे हवी आहे तिचं आम्ही हरण करू शकतो. तुला ठाऊक नाही का मूर्खा, आमच्या राज्यात कधीच सूर्य बुडत नसतो. कुबेराची लंका हिसकावून तिला स्वतःची समजणाऱ्या तुझ्या या अत्याचारी राज्यात रक्तही कधी सुकत नाही. हे रावणा, तू आमच्या सीतारूपी धरती मातेचं हरण केलं आहेस. ही धरती माता आमची आहे, जिला तू कपट कारस्थान करून तुझ्या देशातून येऊन तिला बंधक बनवलंस. हा रामलीलाच्या बहाणा करून आपल्यावर कमेंट पास केली जाते. जा तू इथून, निघून जा, नाहीतर या देशातील प्रत्येक मूल हनुमान बनून तुझ्या या अत्याचारी साम्राज्याला उखडून टाकेल. ह्या वानराने मर्यादेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. त्याला त्याच्या गुन्ह्याची सजा मिळायलाच हवी. हे राम, आम्ही कधी... वैशाली ताई, आम्ही जातोय. ठीक आहे.
प्राची वैशाली कुठे आहे? आम्हाला चावती नाना भाऊ, आमच्या प्रसंगाला आरंभ होणार आहे. हे राम, आम्ही कधीपासून आपली प्रतीक्षा करत आहोत. हे राम, आम्ही कधीपासून आपली प्रतीक्षा करत आहोत. प्रतीक्षा तर आम्ही करतो आहोत. तू इथे का आलायस? आता तर आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचंय. निघून जा इथून, नाहीतर पिताश्रींना बोलवेन. कांता, शंकर, ध्रुपद, वैशाली, आता तुम्ही हिला नाही नेऊ शकत आचार्यजी. हात सोड माझा. हाच व्यभिचार करायला तू हिला इथे बोलवलं होतास? रामलीला आपल्या दृष्टीने व्यभिचार आहे. रामलीला नाही, रासलीला करवते आहेस तू इथे. आपल्याला लाज वाटत नाही? असं कसं बोलताय आपण? बस, आता माझी पुत्री एक क्षणही इथे थांबणार नाही. हे भ्राता शत्रुघ्न, 14 वर्षांचा वनवास पण पूर्ण झाला आणि आता आपले भ्राता श्रीराम रावणाचा वध करून परत येत आहेत. आचार्यजी, ध्रुपद 2 माणसांसोबत यांना. चुप! तात्या, पहा तिथे काय चाललंय. श्रीमंत श्रीमंत, मी कुठे आहे द्रुपद? आपल्या कुकर्मांचा दुसऱ्यावर आरोप करताना. पिताश्री हे खरं सांगत आहेत. तो ध्रुपदच. आचार्यजी, आपण गप्प बस तू. मला तुझ्याशी वादविवाद करायचा नाहीये. शिवानंद, सर्वांना घेऊन या आणि चला इथनं. आचार्यजी, काय आपल्या मुलीवर हात उगारणं धर्माच्या त्याच शास्त्रात लिहिलंय ज्यात तिला देवी म्हटलं गेलंय? धर्माचं शिक्षण तू या नानाला शिकाव. आता ही रामलीला नाही होणार. रामलीला तर आपण थांबूच शकत नाही. शिवानंद, हर हर महादेव, 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 हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. आम्हाला तर असं वाटतंय तो बामन शेंडीवाला मनपाच्या माग काहीतरी बराच धिंगाणं घालतोय. अरे तो बामन तर महाराजांच्या माग हात धुवून लागले. चला उठा, आता काय होणार रामलीला. हर हर महादेव, हर हर महादेव. हे आपण काय करायचं ठरवलंय आचार्यजी? मी नाही, तू या पिढोरात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करू इच्छितेस. आचार्यजी, हे केवळ आपले विचार आहेत, केवळ आपले.
हे पहा आचार्य, आपण आता अति करत आहात. आपल्यासारख्या प्रकांड पंडिताचे शोभत नाही. रामलीलेमध्ये केवळ तुमच्यामुळे विघ्न येत आहे. माझ्यामुळे नाही, हिच्या कारणाने. प्रत्येक वादाच्या मुळाशी हीच आहे. पिठूरच्या भोळ्या भाबड्या मुलींना ही पदभ्रष्ट करते आहे आणि हिच्याच मुळे हे फिरंगी आपल्यावर अत्याचार करतायत. हीच आहे एकमेव कारण. छकुलीवर असे घाणेरडे आरोप करून आमच्या विनम्रतेला दुर्बलता समजू नका आचार्य. ही लीला होईल, अवश्य होईल. आणि जोपर्यंत हा प्रसंग पूर्ण होत नाही, वैशाली कुठेही जाणार नाही. आम्हीही पाहतो कोण रोखतोय आम्हाला. चल वैशाली. मी रोखणार आपणास. आपण जाऊ शकत नाही आचार्यजी. या बघा, रामलीला तर राहिलीच, महाभारत सुरू झालं आता. एव्हरीबडी स्टॉप. काय झालं मॅन्सन साहेब? आपण मंचामागं यायचं कारण समजलं नाही आम्हाला. युअर मॅजेस्टी, इथे जो काही न्यूसन्स होतो हाय तो समजा ऑडियन्सला ऐकू जातोय. लॉ अँड ऑर्डर बिघडत हाय. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हवेत गोळी चालवाल तर दुसरं काय होईल? हे बघा, हा आमचा वैयक्तिक मामला आहे. आम्ही बघून घेऊ. आपण बसावे, लीलेचा आनंद घ्यावा. आय एम सॉरी युअर मॅजेस्टी, या सिच्युएशनवर ते पॉसिबल नाही हाय. हे तर तुमच्या मनाप्रमाणेच घडतंय ना मेन्सन साहेब. तुम्हा लोकांना तर हेच हवंय की आम्ही आपसात लढत राहावं. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस इट. स्टॉप द प्ले. तुम्ही लोक का थांबलात? तुम्ही लोकही जा ना. आता भरत मिलाप होणार नाही. कधी भेटले असतील राम आणि भरत. जिथे तुम्हा पिठूरवासियांनाच नकोय तर कशाला भरत मिलाप? थांबलात का? जा ना. हे भरता, आपण अवश्य आपले भ्राता श्रीरामांना भेटू इच्छिता. परंतु इथे बसलेल्या काही लोकांना हे नकोय की दोन भावात मिलाप हो. कारण की जेव्हा श्रीराम लंका जिंकून परतत होते तेव्हा आपली सीता माता त्यांच्या सोबत होती. परंतु आज आमच्या सीता मातेला सर्वांपासून वेगळं केलं गेलंय. प्रभू रामचंद्रांचा, 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 भरताचा, भरताचा, प्रभू रामचंद्रांचा, शत्रुघ्नाचा, शत्रुघ्नाचा, रामचंद्रांचा, प्रभू रामचंद्रांचा. मनु, खरंच तू विलक्षण आहेस. प्रभू कुणास ठाऊक तुझ्या भाग्यात कोण आहे प्रभू रामचंद्रांचा, जो तुझ्या ह्या तेजाला प्रभू रामचंद्रांचा, आपल्या तेजाने द्विगुणित करेल.